शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी, सूत्रांची माहिती। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवार यांचं स्पष्टीकरण। तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू, हे नक्की, विजय वडेट्टीवार यांचं सूचक भाष्य। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण, मैत्रीमुळे भेटले असावे, दत्ता भरणे यांचं वक्तव्य। तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी तावडेंना अनेकदा भेटले, सुप्रिया सुळेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नर्मदा प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक। दिल्लीत इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आमदारांसोबत संवाद साधणार। कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत धमकावल्याचाही प्रकार। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना। पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती, शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार। मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली, पुणे मार्गावरील एकाच लेनची वाहतूक सुरू, तासाभरात मार्ग मोकळा होण्याची शक्यता। 3 दिवसांपासून वसई जलमय, वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली, नागरिक हैराण। पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत, काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। विरार नालासोपारा परिसर अजूनही पाण्याखालीच, विरार पूर्वमधील डीमार्ट परिसरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप, जनजीवन विस्कळीत, रुळांवर काही प्रमाणात पाणी, लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर।